आज आहे रविवार आणि रोशनला चिकन रस्सा खाऊन कंटाळा आलेला आहे. मग काय, रोशनने इथे चिकन साफ धुवून घेतलं आणि फ्राय करायची तयारीला सुरुवात केली. त्याचं चिकन होईपर्यंत मी शेजवान चटणी बनवायची सुरुवात केली. मग इथे बेडगी मिरच्या घेतल्या आणि साफ करून घेतल्या. तोपर्यंत इकडे निहारची लगबग चालू होती. तो नुसता या दरवाजातून त्या दरवाजाकडे पळत होता. तोपर्यंत रोशनने चिकनला लिंबू आणि सगळे मसाले लावायची सुरुवात केली. एक एक करून रोशन चिकनला सर्व मसाले लावून घेत होता. चिकनला मसाले लावून होईपर्यंत अर्णव आणि निहारच्या तोंडाला पाणी सुटलेलं. मग काय, अविने त्यांना दिले चणे आणि त्यांची झाली सुरुवात. मी खावतो की तू खातो. त्यांचं झालं की मग रोशनने लगेच चिकनला मसाले लावून चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायला सुरुवात केली. इथे रोशनने मस्त चिकनला मसाले मिक्स करून घेतले. आता चिकन मसाले लावून झाल्याच्या नंतर रोशनने लगेचच न थांबता चिकन फ्राय करायला घेतले. रोशनने चिकनचा मोठा पीस पहिलाच तव्यावर टाकला. एक एक करून जेवढे तव्यावर बसतील तेवढे चिकनचे पीस रोशनने टाकायला सुरुवात केली. आता रोशनने चिकनची दुसरी बाजू पलटी करायला घेतलेली आहे. चिकन होईपर्यंत निहारला भूक लागली म्हणून वहिनींनी निहारसाठी 3 अंडी बॉईल केली. चिकन फ्राय होईपर्यंत बाजूच्या गॅसवरती चिकन रस्सासुद्धा आपला शिजत होता. चिकन रश्शामध्ये मीठ कमी झालं म्हणून वहिनींनी चवीनुसार मीठ टाकून घेतलं. बाजूला रोशन चिकन फ्राय करून घेत होता. जेवण व्हायला उशीर होत होता आणि बाकीच्यांना भुका लागलेल्या म्हणून अमोलने लगेच काकडी कापून सगळ्यांना खायला दिली. काकडी खाता खाता सगळेजण आपल्या मासेमारीची व्हिडिओ टीव्हीवरती बघत होते. या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघा. आपली व्हिडिओ बघत बघत मी सुद्धा शेजवान चटणी बनवायची सुरुवात केली. मग इकडे पहिल्यांदा अद्रक कापून घेतलं. त्यानंतर हळूहळू लसूण, मिरची, कोथिंबीर असं करून सगळं साहित्य रेडी केलं. सगळं साहित्य रेडी होईपर्यंत रोशनचं चिकन फ्रायसुद्धा झालेलं. मग त्याने लगेच चिकन फ्राय आपल्या डिशमध्ये काढून घेतलं आणि मी लगेच शेजवान चटणी बनवायला सुरुवात केली. चटणीसाठी लागणारी बेडगी मिरची अविने इथे मिक्सरला वाटून दिली आणि मी मस्त एक एक मिश्रण टाकून मस्त मिक्स करून घेत होतो. इथे आपली शेजवान चटणी मस्त रेडी होईपर्यंत लगेचच बाकीच्या लोकांनी चिकन फ्राय खायला सुरुवात केली. सगळेजण 2 दिवसापासून उपाशी असल्यासारखे चिकन फ्रायवर तुटून पडले आणि बघता बघता लगेचच चिकन फ्राय संपूनसुद्धा टाकले. चिकन फ्राय संपताच सगळ्यांच्या पोटात ओरडत असलेल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी सगळ्यांनी मस्त गोल राऊंड केला आणि सगळं रेडी झालेल्या जेवणावरती एकदम मनसोक्त खायचा आनंद घेतला.